तर चला गणपती बाप्पाची तयारी करूया. तर मी असं सिम्पल डेकोरेशन बनवलं होतं आणि सकाळी उठून आम्ही गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघालो. तर मी साडी घातली होती जी तुम्हाला नंतर दिसेलच. ओके. आणि हे वर्षीचं गणपतीतलं एक सुंदर गोष्ट म्हणजे ह्या वर्षी गणपतीला मी आणले. नंतर आणल्यावरती स्थापना केली. नंतर आमच्या चांदीचा जो हार आहे ते घातला. नंतर मी जे तुम्हाला द्रोण दिसतंय ते मी माझ्या हाताने बनवलं होतं. त्याच्यानंतर सगळी फळं वगैरे मी ठेवून घेतली आहेत समोर. नंतर सगळ्या फळांवरती फुलं वगैरे वाहून घेतली आहेत. तर तुम्ही बघू शकता हे मी फास्ट व्हिडिओ बनवला आहे, कारण की जर छोटा बनवला असता तर खूप 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 टाईम लागला असता त्याच्यासाठी. त्याच्यानंतर काय झालं होतं, मग मी आमची छोटूशी गाय कशी वाटते बघा. नंतर आम्ही गेलो होतो थोडं शूट करायला. त्याची मी एक क्लिप ह्याच्यामध्ये घालते. तर मी अशी दिसत होते काल. त्याच्यानंतर मी खूप सारे शॉर्ट व्हिडिओज बनवले. हा माझा भावाचा दोस्त आहे, याचं एक व्हिडिओ ट्रान्झॅक्शन होतं. नंतर आमच्या मम्मीने आरती वगैरे करून घेतली आणि असं होतं माझ्या गणूचं शूट. तर मी ठरवलं आहे की गणपती बाप्पाचं एक छानसं सुंदरसं शूट करावं. तर मी ते नक्कीच करेन. आणि आरती चालली होती, मम्मी आरती करत होते, ह्याचं पण मी पटपट व्हिडिओ काढून घेतला, कारण की खूप 5 आरत्या म्हणजे खूप टाईम लागतो त्याच्यासाठी. आणि एक गोष्ट म्हणजे ह्या वर्षी माझा भाऊ नाही आहे, कारण की तो मॉरिशसला आहे. नेक्स्ट वर्षी तोही आमच्यासोबत असेल, गन्नूसोबत असेल. तर मी खूप खूप हॅपी आहे. आणि असंच वाटते की 5 दिवस संपूच नाहीत आणि स्लो जावे. तर मग गणपती बाप्पा मोरया मंगळ